शिक्षण महर्षि डॉक्टर पंजाबराव देशमुख की 124वीं जयंती उत्सव बड़े ही उत्साह के साथ मनाई गई। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मुख्य अतिथि के रूप में वर्चुअल रूप से शामिल हुए। इस दौरान नितिन गडकरी ने कहा कि ग्रामीण क्षेत्रों में सामाजिक और आर्थिक परिवर्तन लाने के लिए हम सबको प्रयास करनी चाहिए। उन्होंने कहा कि जिस दिन हम विदर्भ के किसान को आत्महत्या से मुक्त करा देंगे, उस दिन भाऊ साहेब को सच्ची श्रद्धांजलि होगी। श्री शिवाजी शिक्षण संस्था की ओर से आयोजित शिक्षण महर्षि डॉक्टर पंजाबराव देशमुख की 124वीं जयंती समारोह और शिव संस्था त्रैमासिक के प्रकाशन में मुख्य अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी वर्चुअल रूप से शामिल हुए। इस कार्यक्रम में संस्था के अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन देशमुख, विश्वविद्यालय अनुदान आयोग के पूर्व अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर प्रमोद येवले मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। इस कार्यक्रम में नितिन गडकरी ने कहा कि आज के समय में भाऊ साहेब के विचारों पर विचार करके ही नहीं बल्कि उन पर अमल करना भी आवश्यक है। भाऊ साहेब का व्यक्तित्व बहुआयामी था। कृषि मंत्री के रूप में उनका कार्य महान था। पंजाबराव के सपने को साकार करने के लिए ग्रामीण क्षेत्रों के उत्थान के लिए क्या किया जा सकता है, इसके लिए एक योजना तैयार की जानी चाहिए। उन्होंने सवाल उठाया कि जिस तरह से स्मार्ट सिटी है तो स्मार्ट गाँव क्यों नहीं हो सकते। उन्होंने सभी को बधाई दी कि संगठन के माध्यम से डॉक्टर पंजाबराव देशमुख की विरासत को सफलतापूर्वक आगे बढ़ाया जा रहा है। मध्य प्रदेश हे राज्य आहे की ज्याचा कृषी विकासाचा दर 22% आहे सकल जीडीपीच्या। त्यामुळे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कृषी विकासाचा दर जर वाढवायचा असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे। मी काल पुण्यामध्ये होतो, मी सहज माहिती सांगितलं की अमेरिकेमध्ये एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतं, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल होता आणि ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होता आणि माझ्याकडे यावर्षी 5 क्विंटल झाले आणि तुमच्या इकडे मला वाटते 7-8 क्विंटलच्या वरती कुठे नसेल। मी पंजाबराव कृषी विद्यापीठात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मी नाही म्हणतो की तुम्ही आम्हाला असं सीड द्या की आमचं उत्पन्न कमीत कमी 20 क्विंटलच्या वरती वाढलं पाहिजे, तर तुमचा उपयोग आहे आम्हाला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये सीडच्या बाबतीमध्ये असेल, कलमांच्या बाबतीमध्ये असेल, खूप काम करण्याची गरज आहे। मध्ये आम्ही नागपूरच्या ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यात 50 उत्तम नर्सरी तयार करायची। भाऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर इंटरनॅशनल स्टँडर्डच्या उत्तम नर्सरी आपण आपल्या जिल्ह्यात प्रत्येक 50 नर्सरी तयार केल्या पाहिजे। नाशिकमध्ये विलास शिंदे म्हणून आहेत, त्यांचा सह्याद्री फार्म आहे आणि त्यांनी विदेशातून संत्र्याच्या कलमा आणल्या आणि त्या विकसित करायचा प्रयत्न करून द्राक्षाच्या जाती आणल्या। पण आपल्या विद्यापीठामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय दर्जावरचं जे रिसर्च आहे त्याच्या आधारावर ज्या प्रमाणात आपल्याला सीड असेल, कलमा असतील मिळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या क्वालिटीच्या मिळण्यामध्ये आजही अडचणी आहेत आणि याचं कारण असं आहे की काळाच्या ओघामध्ये आपण बदललंही पाहिजे आणि त्याचबरोबर ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। नेहमी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहे की प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, नंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल आणि चौथी गोष्ट जी आहे ती मार्केटेबिलिटी। आज दुर्भाग्य असं आहे की आपल्याला कृषी क्षेत्राचा विचार करत असताना प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा विचार करावा लागला। आज आपण कापूस लावतो पण पराठ्याचा काही आपल्याकडे उपाय नाही। तेव्हा दिल्लीमध्ये परळीपासून सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि CSR यांनी एक टेक्नॉलॉजी आणली की परळीपासून राईस स्ट्रॉ पासून 70% बायो बिट्युमिन तयार होतं आणि 30% ऑर्गॅनिक कार्बन तयार होतं बायोचार आणि ज्या शेतामध्ये 0.80 ऑर्गॅनिक कार्बन। कार्यक्रम के अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ने कहा कि ये गर्व की बात है कि हम डॉक्टर आम्बेडकर की विचारधारा से प्रेरित होकर भाऊ साहेब के मंत्र के साथ काम कर रहे हैं। समाज के प्रति प्रतिबद्धता और गरीब व कमजोर वर्ग का उत्थान यही हमारा लक्ष्य है। अगले साल भाऊ साहेब की 125वीं जयंती होगी और उसे यादगार बनाने के लिए पूरे साल पहल और कार्यक्रम चलाए जाएंगे। उन्होंने ये भी अपील की कि संगठन के सभी लोग भाऊ साहेब के विचारों को पूरे समाज तक पहुँचाने का प्रयास करें। शिक्षणाचं काम हे ज्याची मुहूर्तमेढ किंवा ज्याची सुरुवात आपल्या
वेळेच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली, त्यांच्यावर मार्गावर चालून शाहू महाराजांनी केली आणि त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी केली. तोच विचार पुढे भाऊसाहेबांनी प्रत्यक्ष रूपाने भाऊसाहेबांनी कडवे भाऊराव पाटलांनी असेल किंवा आता मराठा शिक्षण संस्थेअंतर्गत असेल किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्यांनी करण्याचं काम केलं. आणि त्यामुळं एक फार थोर व्यक्तिमत्वाच्या या संस्थेमध्ये तुम्ही आम्ही या संस्थेचे घटक आहोत, हा एक फार मोठा अभिमानाची बाब आहे. याचा उल्लेख तुम्ही आम्ही सर्वांनी सातत्यानं ठेवला पाहिजे आणि लोकांसमोर मांडला पाहिजे. तो उद्देश ठेवून भाऊसाहेबांनी काम केलं आणि एक अशा थोर विचारवंताचा आणि समाज सुधारकाच्या संस्थेचे घटक आपण आहोत. हा केवळ म्हणजे आपलं या विचारांनी मूळ भरून आलं पाहिजे अशा प्रकारचं काम भाऊसाहेबांनी केलेलं आहे, ते नाकारून चालणार नाही. आजच्या या प्रसंगी दोघांचेही विचार डॉक्टर येवले आणि थोरात साहेबांचे बौद्धिक विचार म्हणजे मला नाही वाटत संस्थेमध्ये अशा प्रकारचं बौद्धिक विचाराचं मंथन किंवा देवाणघेवाण अनेक वर्षापासून झाली असेल, पण तो योग आज अनायासेच आला. तर वी आर व्हेरी हॅपी अँड लकी की आज दोन्ही पार्लमेंटचे सेशन आहे, म्हणजे विधानसभेचेही आहे आणि पार्लमेंटचेही आहे. त्यामुळे कोणीच मंत्री आला नाही आणि आपल्याला भरपूर वेळ मिळाला. नाही भरपूर आम्हाला आपलं बौद्धिक. इस कार्यक्रम में डॉक्टर पंजाबराव देशमुख की प्रतिमा पर पुष्प अर्पित कर नमन किया गया। कार्यक्रम में अतिथियों का शॉल, पुस्तक एवं स्मृति चिन्ह भेंट देकर सम्मान किया गया। इस अवसर पर संस्था के दैनंदिनी 2023 एवं शिव संस्था के त्रैमासिक डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती विशेषांक का अतिथियों द्वारा विमोचन किया गया। शिंदे फडणवीस सरकार में शामिल विधायक बच्चू कडू ने प्रधानमंत्री आवास योजना के ग्रामीण और शहरी मानदंड में बदलाव की मांग को लेकर आंदोलन शुरू किया है। नागपुर से 30 किलोमीटर दूर खेत में तंबू गाड़कर बच्चू कडू आंदोलन पर बैठे हैं। बच्चू कडू हमेशा से ही अपने कुछ अलग अंदाज में आंदोलन करने के लिए चर्चा में रहते हैं। फिलहाल वो राज्य में शिंदे फडणवीस सरकार में शामिल है, लेकिन कुछ मुद्दे ऐसे हैं जिनके लिए उन्होंने सरकार के खिलाफ आंदोलन का रास्ता अपनाया है। नागपुर शहर के करीब 30 किलोमीटर दूर धामरा में बच्चू कडू ने एक खेत में ही तंबू डालकर पूरी रात बिताई और अब ये मुद्दा वो सदन में भी उठाने वाले हैं। उनका कहना है कि सरकार प्रधानमंत्री आवास योजना के ग्रामीण और शहरी मानदंड में बदलाव करे। उन्होंने इस मुद्दे को सदन में भी रखा, लेकिन इस पर कोई निर्णय नहीं लिया गया, इसलिए अब उन्होंने आंदोलन का मार्ग अपनाया है। अपनी इस मांग को लेकर वो 29 दिसंबर को रक्तदान भी करने वाले हैं। 70 वर्षाच्या या स्वातंत्र्यामध्ये अन्न वस्त्र निवारा, त्याच्यातला निवारा तरी भेटावा एवढ्या साध्या अपेक्षा आहे आणि त्यासाठी एक स्वातंत्र्य योजना मला वाटतं राज्य सरकारने केली पाहिजे। जातीवर आधारित योजना आहे आपल्याकडे, पण माझं असं म्हणणं आहे का मातीचं घर असं गावात जे राहतात त्यांचं मातीचं घर असेल आणि दुसरं भटक्या जमातीचे जे लोक राहतात ते पालात राहतात त्यांचं जिओ टॅगिंग करा, फोटो काढा आणि राशन कार्ड घ्या आणि त्याला योजना द्या। शहरातले पंतप्रधान आवास योजनेसाठी 2,50,000 तर गावातल्या 30 योजना गावात गेली तर 1,18,000। इथे 3 लाखाचा उत्पन्नाचा दाखला शहरात पाहिला असला तर घर भेटतं, इकडे मात्र 21 अटी पूर्ण करावं लागतं। आणि मग ह्या सगळी तफावत दूर करण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात आपण केलेली आहे आणि 29 तारखेला आम्ही रक्तदान, मतदान तर केलंच यांनी, आता रक्तदान करून सुद्धा आम्ही आंदोलन करणार। मेरी भी ये इच्छा है कि सरकार के तरफ से मेरे लिए कोई अच्छी जगह, कोई घर अलाउट हो, मुझे घरकुल की योजना का फ़ायदा मिले। मैं अपने बाल बच्चे को लेकर, जैसी पूरी दुनिया अच्छे घरों में रह रही, अच्छे इसमें रह रही, मेरी भी इच्छा है कि मैं अपने बाल बच्चों को लेकर कोई अच्छे घरों में रहूँ। अमरावती जिले के चिकलथरा में बिजली की तार के संपर्क में आने से ट्रैक्टर में आग लग गई। गनीमत रही कि इस आग में कोई जीवित हानि नहीं हुई। अमरावती जिले के चिखलदरा नगर परिषद स्कूल के पास गाविलगढ़ किले के पास एक ट्रैक्टर पांडरी गांव की ओर जा रहा था। तभी रास्ता पार करते समय ट्रैक्टर पर ऊपर तक लदे माल का बिजली के तार से स्पर्श हो गया, जिससे आग लग गई। आग लगने की भनक लगते ही ट्रैक्टर चालक तुरंत बाहर निकल गया, जिससे उसकी जान बच गई, लेकिन ट्रैक्टर पर रखा पूरा माल जलकर बर्बाद हो गया। बाद में दमकल की गाड़ी की मदद से आग बुझाई गई।
अमरावती में बिजली के तार के बीच फंसे हुए एक बंदर के सकुशल निकलने का वीडियो वायरल हुआ है। अमरावती शहर के वडाली परिसर में एक बंदर अपने बच्चे के साथ बिजली के तार के बीच उलझ गया था। काफी संघर्ष के बाद बंदर ने अपनी और अपने बच्चे की जान बचाई। यूं तो बंदरों को भी पक्षियों की तरह ही जल्दी बिजली का झटका नहीं लगता है, लेकिन कभी कभी बंदरों को करंट लगने की घटना सुनने को मिलती है। इसका कारण ये है कि बंदर एक साथ दो तार के संपर्क में आ जाते हैं। अमरावती शहर के वडाली परिसर में एक बंदर ऐसे ही अपने बच्चे के साथ बिजली के तार के बीच फंस गया था, लेकिन जैसे ही वो निकलने के लिए प्रयास कर रहा था तो दूसरे तार के संपर्क में भी आ रहा था, जिससे उसे बिजली का झटका लग रहा था। बंदर को परेशान देख दूसरा बंदर भी उसे बचाने का प्रयास करने लगा, लेकिन वो भी सफल नहीं हो पाया। बाद में ये सब देख लोगों ने दोनों तार के बीच बांस के सहारे दूरी बनाई, जिसके बाद बंदर वहां से सुरक्षित बाहर निकल पाया। शीतकालीन सत्र के 8वें दिन टीईटी घोटाले पर प्रश्न पेश किया जाना था, लेकिन पेश नहीं होने पर विपक्ष बैठक छोड़कर चला गया। इस पर कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर ने प्रतिक्रिया दी है। सदन में बात न रखी जाए इसलिए सत्ता पक्ष मुद्दा बना रही है। हम जानते हैं कि टीईटी घोटाले में कौन कौन शामिल है। उन्होंने कहा कि जो मुद्दा सामने आया है उस पर सत्ताधारियों को बोलना चाहिए। फार हास्यास्पद आणि चीड येणारी गोष्ट झाली। एक प्रश्न होता टीईटी घोटाळ्याचा, तो प्रश्न आहे कोण त्यांनी तो घोटाळा केलेला आहे, काय केलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कोणाचे लेकरं त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे हेही माहिती आहे। तो प्रश्न राखीव ठेवलेला होता आणि आजच्या दिवशी तो येणे होते। तो प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये यायचा होता, तो आला नाही। तो आला नाही तर आम्ही प्रश्न विचारला। आज त्यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की हा प्रश्न याच्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही। पहिल्यांदा घेतला, राखीव ठेवला कारण त्याच्यावर चांगलं डिस्कशन व्हायला पाहिजे म्हणून, आणि आज ते हमखास बेधडक असं सांगतायत की आता ते येऊ शकत नाही। तर असं वागणं चुकीचं नाही आहे का? आणि मग जर सिनियर MLA असं जर म्हटले की निर्लज्जसारखं वागू नका तर त्यांना तुम्ही सस्पेंड करताय। म्हणजे काय चाललंय या सभागृहामध्ये हे कळायला काय मार्ग नाही आहे। पण खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी कसे नाही सुटवायचे आणि विदर्भामध्ये येऊन विदर्भातल्या लोकांना कसा त्यांच्यावर अन्याय करायचा हेच सुरू आहे। महाराष्ट्र विधानसभा में महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 पारित हो गया। विपक्ष की अनुपस्थिति में बिना बहस के ये विधेयक पारित हुआ। 2011 में दिल्ली में सामाजिक कार्यकर्ता अन्ना हजारे के आंदोलन के बाद केंद्र सरकार ने देश में लोकायुक्त अधिनियम लागू किया। लोकपाल विधेयक 2013 देश में एक प्रस्तावित भ्रष्टाचार विरोधी कानून है, जिसमें लोकायुक्त की संस्था स्थापित करने का प्रावधान किया गया है, जिसमें कुछ सार्वजनिक संस्थानों पर लगे भ्रष्टाचार के आरोपों और संबंधित कार्यों की जांच की जाती है। ये कानून बहुत महत्वपूर्ण है क्योंकि मुख्यमंत्री भी इस कानून के दायरे में आते हैं। इससे भ्रष्टाचार पर लगाम लगाने में काफी मदद मिलेगी। बुधवार को मंत्री अब्दुल सत्तार के खिलाफ घोटाले के आरोपों को लेकर विपक्ष ने विधानसभा का बहिष्कार किया, जिसके बाद इस विधेयक को विधानसभा में चर्चा के लिए प्रस्तुत किया गया, लेकिन विपक्ष के विधायकों के नहीं होने से इस विधेयक पर चर्चा नहीं हुई। वैसे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस विधेयक पर सरकार का पक्ष रखा, जिसके बाद विधेयक सदन में पारित हो गया। या कायद्यामध्ये आपण
सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड जस्टिस किंवा उच्च न्यायालयाचे रिटायर्ड चीफ जस्टिस यांना आपण आता लोकायुक्त म्हटलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण काही पदं ठेवलेली आहेत. म्हणजे लोकायुक्त जसं केंद्रीय कायद्याच्या अनुसार लोकपाल हे पॅनल आहे तसंच हे पॅनल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार या पॅनलला 2 जणांच्या बेंचने काम करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ऐतिहासिक विधेयक आपण या ठिकाणी आज पारित केलेलं आहे. विधानसभा में सीमा विवाद पर सर्वसम्मति से प्रस्ताव पारित होने के बाद कर्नाटक के उच्च शिक्षण मंत्री CS अश्वत्थ नारायण ने विवादित वक्तव्य करते हुए अब मुंबई को केंद्र शासित प्रदेश घोषित करने की मांग की है, जिस पर प्रदेश के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कर्नाटक के मंत्री को अपना करारा जवाब दिया है. साथ ही इस संदर्भ में केंद्रीय गृह मंत्री से भी शिकायत करने की बात कही है. महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद को लेकर दोनों राज्यों में तनाव बढ़ता जा रहा है. मंगलवार को महाराष्ट्र विधानमंडल के दोनों सदन में सर्वसम्मति से एक प्रस्ताव पास किया गया, जिसमें मराठी भाषी 865 गांव को महाराष्ट्र में शामिल करने की बात कही गई. साथ ही महाराष्ट्र की 1 इंच भी जमीन दूसरे राज्यों को नहीं देने का जिक्र था. अधिवेशन में इस प्रस्ताव के पारित होने के बाद अब कर्नाटक के मंत्री CS अश्वत्थ नारायण ने मुंबई में कन्नड़ भाषी 20% लोगों के होने का दावा करते हुए मुंबई को केंद्र शासित प्रदेश बनाने की मांग की है. कर्नाटक मंत्री के इस बयान पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जोरदार पलटवार किया है. उन्होंने विधानसभा में कर्नाटक के मंत्री के बयान का निषेध करते हुए प्रत्युत्तर दिया. फडणवीस ने कहा कि मुंबई सिर्फ महाराष्ट्र की है. साथ ही उन्होंने कहा कि इस संदर्भ में केंद्रीय गृह मंत्री से भी शिकायत की जाएगी. आपण कालचा ठराव करताना जो दावा आपला सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्या दाव्यानुसारच आपण काल ठराव केलेला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा तिथल्या आमदारांनी किंवा तिथल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील जे दावे आज केलेले आहेत हे पूर्णपणे त्या बैठकीशी विसंगत अशा प्रकारचे आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्र माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवू. त्यांनी अशा प्रकारे जे काही गृहमंत्र्यांसमोर ठरलेलं आहे त्याचं उल्लंघन करणं हे 2 राज्यांच्या बायलॅटरल रिलेशन करता योग्य नाही हे त्यांना अतिशय कडक शब्दात सांगण्यात येईल. आणि यासोबत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात येईल की आपल्या समोर जे ठरलेलं आहे त्याचं पालन महाराष्ट्र करता पण त्याचं पालन कर्नाटक करत नाहीये आणि हे योग्य नाहीये. आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना त्या ठिकाणी तंबी दिली पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांनाही करण्यात येईल. मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही, ती महाराष्ट्राचीच. त्यामुळे त्याच्यावर कोणाचाही दावा सांगणं देखील खपवून घेतलं जाणार नाही. आणि या संदर्भात निश्चितपणे या सभागृहाच्या भावना आहेत, त्या भावना सरकार म्हणून नाही, हे सभागृह म्हणून हा निषेध. विधान परिषद में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और शिवसेना गुट के विधान परिषद सदस्य अनिल परब के बीच नोकझोंक हुई. सीएम द्वारा सीमा विवाद पर पेश किए गए प्रस्ताव का आभार देने के लिए परब खड़े हुए थे. इस दौरान उन्होंने स्वर्गीय बालासाहेब ठाकरे का जिक्र करते हुए शिंदे से मांग की है कि वो और उनके साथ गए विधायक भाजपा की टिकट पर चुनाव नहीं लड़ेंगे. इसे लेकर हंगामा शुरू हो गया. पहले देखिए परब ने क्या कुछ कहा. 13 खासदार आहेत आपले, हे आम्ही सगळं मान्य केलंय. आम्ही मनाशी साठवून देखील ठेवलंय की एवढा कर्तृत्व माणूस 50 आमदारांची आणि 13 खासदारांची जबाबदारी घेतली. आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच हात जोडून विनंती आहे की बाळासाहेबांच्या पायावरती हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळेला बीजेपीच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक बीजेपीच्या तिकिटावर लढणार आहेत याची आम्हाला चिन्हावरती आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुमच्या जीवावरती लढा, तुम्ही हरवा आम्हाला. तुमच्या जीवावरती लढून हरवलं आम्ही तुमचं स्वागत करू. आम्ही देखील
आम्ही देखील तेवढ्याच टोकाचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आपण आम्हाला हरवलं, आम्हाला बिलकुल वाईट वाटणार नाही, परंतु यांच्या मदतीने आम्हाला हरवणार याचं नक्कीच आम्हाला. पर अब की इस टिप्पणी का खुद शिंदे ने जवाब दिया और बोले कि आप जितने बचे हैं वो खुद भाजपा के दम पर चुनाव जीते हैं. कुर्सी के लिए कांग्रेस राष्ट्रवादी के साथ जाने वाले लोगों को बाळासाहेब ठाकरे के पैरों को छूने का भी अधिकार नहीं. परब साहेब, बाळासाहेबांचं आपण म्हणालात की बाळासाहेबांच्या पायाला हात लावा. आपल्याला मी सांगतो ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला, त्या दिवशी बाळासाहेबांचा तुम्हाला अधिकारच नाही, हात लावायचा अधिकार नाही. बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार नाही तुम्हाला. तो अधिकार आम्हाला आहे. अरे तो अधिकार आम्हाला आहे. सदन में शिवसेना के दोनों गुटों के बीच शुरू हुए विवाद को देखते हुए उपसभापति को सदन की कार्रवाई को 10 मिनट के लिए स्थगित करना पड़ा. राज्य में धर्मांतरण और लव जिहाद के खिलाफ कानून लाए जाने की उम्मीद भाजपा विधायक नितेश राणे ने जताई है. राणे ने सकल हिंदू समाज की कुछ महिला प्रतिनिधियों के साथ सीएम और डीसीएम से मुलाकात की. इस मुलाकात के बाद राणे ने बताया कि सीएम डीसीएम ने देश के अन्य राज्यों की तरह राज्य में भी लव जिहाद के खिलाफ प्रस्ताव लाए जाने की हामी दी है. धर्मांतर विरोधी कायदा गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक जैसे हमारे ही राज्य में आना चाहिए. इसके लिए राज्य भर में बहुत बड़े पैमाने पे जो हिंदू समाज के मोर्चे निकल रहे हैं उनके रिप्रेजेंटेटिव ये हमारी सारी जिले में और महाराष्ट्र के सभी जिलों से हमारी बहनें आज हमारे विधानसभा में आए थे. उन्होंने राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से बात करके हमारे महाराष्ट्र में धर्मांतर विरोधी कायदा मतलब लव जिहाद विरोधी कायदा ये लाना चाहिए ऐसी मांग उन्होंने की है. सकल हिंदू समाज के माध्यम से ये उन्होंने मांग की है. मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दोनों ही पॉजिटिवली इसके बारे में सोचेंगे और महाराष्ट्र में जल्द से जल्द धर्मांतर विरोधी कायदा लाएंगे ऐसा विश्वास उन्होंने हमको दिया है. निश्चित पद्धतीने आहे, कारण का त्यांनी आम्हाला सांगितलं की जे आपल्या मनात आहे, जो आपल्याला अपेक्षित असा कायदा या पाहिजे तो लवकरच आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणू असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे. उत्तर नागपुर विधायक नितिन राउत ने सत्ता पक्ष पर विविध मुद्दों को दबाने का आरोप लगाया है. राउत ने कहा कि विदर्भ और मराठवाड़ा में रोजगार, किसान आत्महत्या जैसे कई विषय थे. हमारे प्रश्नों को सुनने की बजाय मुद्दों को दबाने का काम सत्ता पक्ष कर रही है. काल सन्मान्य विरोधी पक्षनेते अजित पवार साहेबांनी नियम 293 अन्वये विदर्भ मराठवाड्याच्या विकासासंबंधीचा प्रस्ताव मांडलेला होता. त्यावर अनेक सदस्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत भाष्य केलं आणि आज सुद्धा तो ठराव चर्चेला येणार होता. सकाळी कार्यक्रमात ठरल्यानुसार सर्वांची नावं मागवण्यात आलेली होती. माझ्या सहित 7-8 सदस्य विदर्भातले या ठिकाणी बोलायला इच्छुक होते, कारण सत्ता पक्षाच्या लोकांची टीका नेहमी होत असते की विरोधी पक्षाचा विदर्भातला एकही आमदार या ठिकाणी बोलत नाही आणि तो बोलणार नाही. अशा वेळेला जेव्हा आमदार बोलू इच्छितात आणि आम्ही आतापर्यंत सभागृहात वाट बघितली तर सत्ता पक्षाने त्यांचा 293चा प्रस्ताव या ठिकाणी सुरू केला आणि सांगितलं की तुमचा प्रस्ताव कालच संपलेला आहे. एक प्रकारे विरोधी पक्षांच्या भावनांना वैदर्भीय आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या भावनांना या ठिकाणी छेद देण्याचा प्रयत्न सत्ता पक्षांनी या ठिकाणी केला आहे. त्याचा आम्ही आता निषेध केलेला असून वॉकआउट केलेला है. न्यूज रूम से बस इतना ही. खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा. आप देखते रहिएगा यूसीएन न्यूज अमरावती.